नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका अतिशय भारावून टाकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, जेव्हा एक अख्खं गाव एखाद्या भव्य आणि ऐतिहासिक संकल्पासाठी एकत्र येतं तेव्हा काय जादू होऊ शकते हे आपण आज वाशेरे गावातील श्री धर्मनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता या विलक्षण प्रवासात प्रवेश करूया. धर्मनाथन नमस्यामी भक्तानुग्रहकारकम पापरोगभयच्छेत्तारम नाथन वाशेरवासिनाम. ऐकायला किती शांत आणि पवित्र वाटतं ना. खरं तर हे केवळ काही शब्द नाहीत, हा वाशेर गावकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा मूळ गाभा आहे. धर्मनाथ महाराज हे या गावाचे रक्षणकर्ते मानले जातात. आयुष्यातला मोठा आनंद असो व अचानक आलेलं एखादं संकट, प्रत्येक क्षणी गावकऱ्यांना सावरणारं आणि मानसिक बळ देणारं हे एक हक्काचं स्थान आहे. आता जागृत देवस्थान म्हणजे नक्की काय? तर पिढ्यानपिढ्या ज्या वास्तूने समाजाला फक्त एक इमारत म्हणून नाही तर एक भक्कम भावनिक आधार म्हणून साथ दिली आहे, ती जागा. जेव्हा इथे यात्रा किंवा उत्सव असतात तेव्हा हजारो भाविक एकत्र येतात. ते फक्त दर्शनाला येत नाहीत, तर ते त्यांचे प्रामाणिक अश्रू, त्यांचे नवस आणि अगदी मनाच्या तळाशी असलेल्या प्रार्थना या दैवतासमोर उघड्या मनाने मांडतात. पण बघा, काळाच्या ओघात जुना मंडप आणि आजूबाजूचा परिसर साहजिकच थोडा झिजला आहे. प्रत्येक वास्तूला एक वय असतंच आणि म्हणूनच आता एका नव्या भव्य वास्तूचं स्वप्न पाहिलं गेलंय. एक असं सुंदर मंदिर ज्याला भव्य शिखर असेल, प्रशस्त मंडप असेल आणि जे नंदादीपांनी उजळून निघेल. हा केवळ बांधकामाचा नाही तर जुन्याकडून एका अतिशय तेजस्वी भविष्याकडे जाणारा प्रवास आहे. या नव्या वास्तूचं नियोजन किती बारकाईने केलंय हे पाहणं खरंच रंजक आहे. भविष्यातील पिढ्यांचा विचार करून यात सुंदर शिखर, एक प्रशस्त असा सभामंडप, अतिशय स्वच्छ परिक्रमा मार्ग आणि एक हरिनाम मंडप उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे दर्शन घेण्यासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि सुलभ व्यवस्था असणार आहे. उद्याच्या गरजा ओळखून केलेले हे नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की या सगळ्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे? तर हा आकडा आहे तब्बल 70 लाख रुपये. 70 लाख नक्कीच खूप मोठी रक्कम आहे. पण यातली सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? हा निधी उभा करण्यासाठी संपूर्ण वाशेरे गाव आणि आजूबाजूची पंचक्रोशी अगदी एकजुटीने पुढे आली आहे. हा फक्त पैशांचा आकडा नाहीये, तर त्यांच्या सामूहिक एकतेचं ते एक मोठं प्रतीक आहे. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. हे जे नवीन मंदिर उभं राहणार आहे ते केवळ वीट, सिमेंट आणि वाळूचं निर्जीव बांधकाम नसेल, बिलकुल नाही. हे हजारो भक्तांच्या आस्थेचं, त्यांच्या घामाचं म्हणजे श्रमदानाचं आणि त्यांनी दिलेल्या दानाचं एक सजीव रूप असणार आहे. हा एक खऱ्या अर्थानं सामूहिक आणि पवित्र असा आध्यात्मिक प्रवास आहे. आणि हो, हा विश्वास काही फक्त एका गावापुरता मर्यादित नाहीये. धर्मनाथ माझा नवस पावतो हे एक छोटंसं पण लोकांच्या मनावर कोरलेलं वाक्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक इथे येतात, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात महाराजांचा मोठा आधार अनुभवला आहे आणि म्हणूनच ही कीर्ती आता खूप दूरवर पसरली आहे. मग इथं कोण येतं? तर समाजातील प्रत्येक घटक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, गृहिणी किंवा अगदी व्यावसायिक. कुणाला आरोग्यासाठी, कुणाला पाल्यांच्या शिक्षणासाठी, तर कुणाला केवळ घरगुती आणि मानसिक शांततेसाठी इथे आधार मिळतो. अडचणी कितीही वेगवेगळ्या असल्या तरी इथे एकाच छताखाली सगळ्यांना शांती मिळते. हे खऱ्या अर्थाने सर्वांचं आधारस्थान आहे. आता आपल्याला वाटेल की आपण या कार्यात कसा सहभाग नोंदवू शकतो? तर यासाठी 4 अत्यंत सोपे मार्ग आहेत. पहिला म्हणजे रक्कम किंवा देणगी. दुसरा आहे साहित्य म्हणजे बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू. तिसरा म्हणजे श्रमदान, प्रत्यक्ष तिथे जाऊन शारीरिक मेहनत करणं. आणि चौथा म्हणजे नित्यनामानुष्ठान, अर्थात रोज घरच्या घरी प्रार्थना करणं. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी कुणीही या पवित्र कार्यातून वगळलं जाणार नाही. प्रत्येकाला जागा आहे. बरं, हा सगळा उपक्रम काही फक्त उत्स्फूर्त नाहीये, तर तो अतिशय शिस्तबद्ध आणि संघटित आहे. वाशेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आणि जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री संभाजीराजे कुडेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे. एका स्थानिक प्रतिनिधीनेच ही जबाबदारी घेतल्यामुळे या संपूर्ण प्रयत्नांना एक अतिशय भक्कम आणि योग्य दिशा मिळाली आहे. आपण आता या सादरीकरणाच्या शेवटाकडे आलो आहोत.
हा जीर्णोद्धार केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक जागृतीचा दीपस्तंभ ठरणार आहे. किती सखोल विचार आहे हा. जेव्हा एक संपूर्ण समाज निखळ श्रद्धेने एकत्र उभा राहतो तेव्हा ते केवळ एक इमारत बांधत नसतात, तर भविष्यासाठी एक अखंड प्रेरणास्थान घडवत असतात. अशा या ऐतिहासिक संकल्पातून आपण ही नक्कीच खूप मोठी प्रेरणा घेऊ शकतो, नाही का?